वाण नदी पात्रात अवैध रेती उत्खननला जबाबदार असणार या तहसीलदार पाटील व तलाठी मंडळ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा. शिवसेना किसान सेना उपजिल्हाप्रमुख अमोल ठाकरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. संग्रामपूर तालुक्यातील वाण नदी पात्रात रिंगणवाडी, वानखेड, कोटेल, कोलद, काकनवाडा या नदीपात्रात दिवसाढवळ्या तहसीलदार प्रशांत पाटील यांचे आर्शीवादाने रेतीचे अवैध उत्खनन सुरू आहे. तसेच तालुक्यातील हर्रास न झालेल्या पूर्णा नदीपात्रात पेसोडा येथून बोट व केनी मशीनचे सहाय्याने रेतीचे अवैध उत्खनन सुरू आहे. त्यामुळे तालुक्यात नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननाला जबाबदार असणाऱ्या तहसीलदार पाटील व संबंधित तलाठी मंडळ अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करा या मागणीचे निवेदन शिवसेना किसान सेनेचे उपजिल्हाप्रमुख अमोल ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मार्च 10 रोजी दिले आहे. सदर दिलेल्या निवेदनात नमूद आहे की वाण नदीपात्रात एवढ्या मोठ्या प्रमाणावर रेतीचे उत्खनन झाले आहे की परिसराचे व नदीपात्राचे पूर्ण स्वरूपच बदलले आहे. तसेच पांडव नदीपात्रामध्ये पळशी, झांसी, उमरा, पंचाळा या नदीपात्रातून जेसीबीचे सहाय्याने दिवसरात्र रेतीचे व रुडीचे उत्खनन सुरू आहे. तसेच आसवंद येथील पूर्णा पात्रात बोटीचे सहाय्याने दिवसरात्र वाळूचा उपसा सुरू आहे. तहसीलदार यांना अवैध रेती वाहतुकीबाबत फोनद्वारे माहिती दिल्यानंतरही ते कोणत्याच वाहनावर कारवाई करीत नाहीत. तसेच या अवैध रेती उत्खननाचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले की ते कलम 353 शासकीय कामात अडथळा आणण्याच्या व इतर खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या धमक्या देतात. त्यामुळे संग्रामपूर तालुक्यात सुरू असलेल्या या अवैध रेती उत्खननाला जबाबदार तहसीलदार प्रशांत पाटील हेच आहेत. तालुक्यात जेवढेही अवैधरित्या वाण नदीपात्रात जेसीबीचे जोरावर उत्खनन होत आहे तर याला सर्वस्वी जबाबदार तहसीलदार प्रशांत पाटीलच आहेत. त्यामुळे तहसीलदार पाटील यांचेवर व ज्या नदीपात्रात अवैधरित्या रेतीचे उत्खनन सुरू आहे त्या नदीपात्रातील गडड्यांचे मोजमाप घेऊन नदीपात्रातून किती हजार ब्रास रेतीचे उत्खनन झाले तर याचे मोजमाप करून त्या गावातील संबंधित तलाठी मंडळ अधिकारी यांवर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी. तसेच 7 दिवसात जर संबंधित तहसीलदार, तलाठी मंडळ अधिकारी यांचेवर निलंबनाची कारवाई न झाल्यास संग्रामपूर तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल व त्यास सर्वस्वी संबंधित तहसीलदार, तलाठी मंडळ अधिकारी हेच जबाबदार राहतील, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. सदर निवेदनासोबत वाण नदीपात्रात अवैध रेती उत्खननामुळे वाण नदीपात्रात पडलेल्या मोठ्या खड्ड्यांचे फोटो सुद्धा दिलेल्या तक्रारीला जोडण्यात आलेले आहेत.